पास घरी राहिल्याने 7वीच्या चिमुकल्याला एसटी कंडक्टरने महामार्गावर उतरवल्याची संतापजनक घटना सोलापूरच्या मंगळवेढ्यात घडली। तर झालं असं की ब्रह्मपुरी येथील प्रथमेश राहुल पाटील हा विद्यार्थी रोज मंगळवेढ्याला शाळेसाठी ये जा करतो। शनिवारी सायंकाळी 5 वाजता सोलापूर मंगळवेढा बसमध्ये तो प्रवास करत होता। ब्रह्मपुरीपासून थोडे अंतर गेल्यावर वाहक तिकीट मागितले। प्रथमेशने बॅगमध्ये पास शोधला, पण तो घरी राहिल्याचे त्याच्या लक्षात आले। घाबरलेल्या मुलाने पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी वारंवार विनंती केली, तरीही कंडक्टरने त्याची दखल घेतली नाही। सायंकाळच्या वेळी भरधाव वाहतुकीत बसचा दरवाजा उघडून त्याला थेट महामार्गावर उतरवले। अचानक रस्त्यावर सोडल्याने प्रथमेश गोंधळला, त्याच्या डोळ्यात अश्रू आले। त्याने एका दुचाकीस्वाराला हात दाखवला। त्या व्यक्तीच्या मदतीने कसाबसा तो घरी पोहोचला। घरी आल्यावर त्याने कुटुंबियांना आपली व्यथा सांगितली, त्यामुळे कुटुंबीय हादरले। पालक राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री, आयुक्त आणि आगार प्रमुखांकडे तक्रार दाखल केली आहे। वाहकावर निलंबनाची मागणी केली आहे। पण आता यावरून सरकार मोफत पास देतं, पण एसटीत माणुसकी कुठे हरवली असा प्रश्न आता उपस्थित होतोय।